भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राजकमल चौकातून तिरंगा यात्राचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या रॅलीत भारत माता की जय व वंदे मातरमच्या जयघोषांनी आकाश दुमदुमणार असून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना बळावणार आहे। आम्ही पूर्ण भारतामध्ये एक भारतीय सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी अमरावतीमध्ये भव्य तिरंगा यात्रेचे आपण एक आयोजन केलेले आहे। त्याची प्रेसनोट तुम्हाला दिलेली आहे। ही पक्षाचा कार्यक्रम नाही आहे, हा आहे भाजपचा कार्यक्रम असं म्हणून चालणार नाही, कारण की याच्यामध्ये भाजप सगळ्यांच्या भाजपसोबत बाकीचे जे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन ही तिरंगा रॅली काढायची। म्हणजे ही प्रेसनोट जी आहे भाजपची नाही आहे, ही तिरंगा रॅलीचे जे आयोजन करणार आहे त्यांची प्रेसनोट, हा एक विषय समजून घ्या। आणखी ही रॅली जी निघणार आहे ही निघेल राजकमल चौकातून गांधी चौक ते जवाहर गेट व पुढे जयस्तंभ चौक इथे येऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ही समाप्त होणार आहे, अशी ही रॅली आहे। या रॅलीचा उद्देशच तो आहे की ज्या सैनिकांनी इतक्या शौर्याने आपल्या देशाला या ज्या वॉरमध्ये ऋण दिला, आणखी ते इतकी सामूहिक त्यांनी तिथे कारकीर्द व्यूहरचना राबवली आहे, त्यांच्या शौर्याकरता त्यांचा उत्साह त्यांचा प्रोत्साहन देण्याकरता ही रॅली आहे। तसंच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची पण त्याच्यामध्ये विशेषता आहे, यांचं पण आपल्याला त्यांचा आपल्याला आहे, कारण की त्यांनी पण मिलिटरीला फ्री हँड दिला काम करायला आणि इनपुट्स ते देत दिले रात्रभर राबून करणं। तर याचा एक सन्मान करण्याकरता, या लोकांचाही सन्मान करण्याकरता ही रॅलीचं आयोजन करण्यात आलं। राजकमल चौक, श्याम चौक, जवाहर गेट मार्गे ही तिरंगा यात्रा जयस्तंभ चौकाजवळील महात्मा गांधी स्मारक येथे समारोपास येणार आहे। एनसीसीचे विद्यार्थी, माजी सैनिक तसेच सामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे। भाजप शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी पत्रकार परिषदेतून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे।